पहिली बातमी पुण्यातलीच आहे। पुण्यातील उद्योजकाची बिहारमध्ये हत्या करण्यात आली। उद्योजक लक्ष्मण शिंदे हे मेटल रिसायकल आणि स्क्रॅपच्या व्यवसायात होते। बिहारच्या जेहानाबाद या ठिकाणी त्यांची हत्या झाली आहे आणि एका मोठ्या बिझनेस डील बद्दल चर्चा करायची असं सांगून त्यांना बिहारच्या पाटण्यात बोलावण्यात आलं आणि त्याच नंतर त्यांची हत्या झाल्याचं समजतंय। दरम्यान या प्रकरणात मुख्य आरोपीसह 12 जणांना अटक करण्यात आली आहे। 30 नंबरची मिसिंग दाखल या ठिकाणी केली। मिसिंग दाखल केल्यानंतर आपले कोथरूड पोलीस स्टेशननी त्यांचं लोकेशन ट्रेस केलं असता आपला ते लोकेशन पटनामध्ये येत होतं। त्यानंतर तात्काळ आपण नातलगाने आपली टीम पटनामध्ये रवाना केली। मीन टाईम आमचा पटना पोलिसांशी पण संपर्क होता। त्यातले पूर्ण त्यांचे अधिकारी कर्मचारी स्टाफ सहित जे मिसिंग पर्सन आहेत त्यांचा शोधासाठी रवाना त्या ठिकाणी होती। 2 दिवस शोध घेतल्यानंतर काल त्यांची बॉडी जी आहे ते जहानाबाद डिस्ट्रिक्टच्या हद्दीमध्ये गोसी नावाच्या पोलिटिंगच्या हद्दीमध्ये त्यांची मिळून आली। त्या ठिकाणी त्यांना काही त्यांच्या शरीरावर काही जखमा वगैरे आहेत आणि त्या ठिकाणी त्यांची डेथ झालेली आहे। याच्यामध्ये त्यांच्या अकाउंटमधून 90,000 रुपये आसपास त्यांचे काढून घेतलेत आणि शक्यता आहे की हे बिझनेस रिलेटेड फिशिंगचा प्रकार आहे आणि खूप सिरियस प्रकार आहे। त्या बिझनेसमॅनचा दुर्दैवी मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे। या संदर्भात रेवती हिंगवे आमच्या प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देत आहेत। रेवती, अतिशय धक्कादायक घटना अशी म्हणावी लागेल। या घटनेसंदर्भातले आत्ताचे ताजे अपडेट नेमके काय समजतायत? नक्कीच वर्षा, तुम्ही म्हणलात तसं अगदी बरोबर आहे। महाराष्ट्रात खरं तर पहिल्यांदा सायबर ट्रॅप क्राईम हे घडलेलं आहे। जेव्हा आपण बघितलं की त्या लक्ष्मण शिंदे यांना पटण्याला बोलवण्यात आलेलं होतं। खरं तर त्यांना इकडनं लोकल इंडिया किंवा कॉल इंडिया नावाने असा मेल आलेला होता आणि त्या मेलमध्ये असा उल्लेख केलेला होता की तुमच्या व्यवसायाला म्हणजे स्क्रॅप आणि मेटल डीलर ते होते। इकडे पुण्यामध्ये त्यांची रत्नदीप कास्टिंग नावानी कंपनी देखील आहे। त्या वेळेस त्यांना तो मेल आलेला होता की तुमच्या या व्यवसायासाठी स्वस्तामध्ये मशिनरी आणि इतर लागणारं साहित्य आमच्याकडे आहे, त्यासाठी तुम्ही पटनाला या। तर त्या अनुषंगाने 11 वाजता पुण्यातून ते निघाले आणि रात्रीच्या सुमारास ते पटना एअरपोर्टला पोहोचले आणि त्यानंतर जेव्हा त्यांना तिकडे ते लोक घ्यायला आलेले होते ते तिकडनं अपहरण केलं त्यांनी आणि त्यानंतर जवळपास 2 ते 3 शहरांमध्ये त्यांना खरं तर तिकडे फिरवण्यात आलं होतं आणि त्यावेळेस त्यांना बरीचशी मारहाण देखील करण्यात आली होती अशी देखील माहिती समोर येते आणि शेवटी जहानाबादमध्ये त्यांना मारून त्यांना त्यांचा मृतदेह तिकडे टाकण्यात आलेला होता। जेव्हा ही माहिती समोर आली तेव्हा जेव्हा पोस्टमॉर्टमचा जो अहवाल आहे जेव्हा तो समोर आला तेव्हा त्यातनं असं कळालं की गळा दाबून त्यांची हत्या करण्यात आलेली होती। खरं तर मग त्यानंतर अशी माहिती जेव्हा पुढील तपास झाला तेव्हा अशी माहिती समोर आली की मॉब लिंचिंग आणि खंडणीच्या प्रकारामुळे ही सगळी घटना ही घडलेली होती। खरं तर आता जे त्यांचे नातलग आहेत आणि त्यांचे जे परिवारातले आहेत ते सगळे आता पटनामध्ये आहेत आणि उद्या किंवा फार तर आज रात्री मध्यरात्री ते इकडे पोचतील आणि लक्ष्मण शिंदे जे व्यावसायिक होते त्यांचा मृतदेह देखील इकडे पुण्यात आणण्यात येईल आणि त्यानंतर जेव्हा त्यांचे नातलग यावरती स्पष्टीकरण देतील त्यानंतरच खरं काय ते खरं तर समोर येईल। कारण अद्यापही हे कळलेलं नाहीये की नक्की तिकडे जाऊन असं काय घडलं ज्याच्यामुळे हा सगळा प्रकार घडला आणि आत्ता 12 आरोपींना पोलिसांकडनं अटक करण्यात आलेली ही कारवाई खरं तर पटना आणि पुणे पोलिसांची ही संयुक्त कारवाई आहे। आत्ता 12 जणांना अटक केलेली आहे। वर्षा, अशी देखील माहिती समोर येत आहे की जे आरोपी अटक करण्यात आलेले आहेत खरं तर त्यांचं हे पहिल्यांदा नसून त्यांनी ह्याच्या अगोदर 7 वेळेस हा असला प्रकार त्यांनी केलेला आहे। निश्चितच रेवती, त्यामुळे आता पुढे पोलीस चौकशीत आणखी काय बाबी समोर येत आहेत हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।